झी 24 तास एक पाऊल पुढे। धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये सध्या महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जातोय। शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे कोरडी ठाक झाली आहेत, त्यामुळे सध्या 25 टँकर्सना नागरिकांची तहान भागवली जाते। लोकप्रतिनिधींच्या आणि नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे हे वागदर्डी धरण उन्हाळ्याच्या आधीच धरण संपूर्ण कोरडं ठाक झालंय। या धरणात पिण्याच्या पाण्यासाठी आता मृत साठाही नाही। करंजवन, ओझरखेड आणि वाघाड धरणही पूर्णपणे भरलेली नसल्यानं पालखेड धरणातल्या आरक्षित पाण्यावर मनमाडची जनता अवलंबून आहे। पाटबंधारे विभागाकडून 23 डिसेंबर नंतर आजपर्यंत पाणी सोडण्यात आलेलं नाही। आता 10 मार्चला पाणी सोडण्यात येणार आहे, त्यामुळे सध्या टँकरच्या फेऱ्यांवरच मनमाडकर आपली तहान भागवतायत। 6 महिन्यांपासून या धरणातून 8 दिवसाआड पिण्याचं पाणी पुरवलं जात होतं। आता हे प्रमाण 15 दिवसातून एकदा असं झालंय। उन्हाळ्यात कशी तग धरणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय। मुलांच्या तयाऱ्या करायच्या का पाणी भरायचं, आम्ही ते खूप ताण होतोय आम्हाला। आम्ही आता प्यायच्या पाण्यासाठी आम्ही 2 ते 3 किलोमीटर एक हांडा घेऊन पाण्याला चाललोय। आता माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले, 10 वर्षापासून हीच परिस्थिती आहे इथं मनमाडमध्ये। पूर्व भागातील येवला, निफाड, मालेगाव तालुक्यातील अनेक गावं या दुष्टचक्रात अडकली। विंधन विहिरींच्या अमाप उपशानं यावर्षी भूजल पातळी जास्तच खोलवर गेली आहे। लोकप्रतिनिधीही याबाबत हतबल झाले असून त्यांनी शासनाला पाणी पुरवण्यासाठी साकडं घातलंय। मनमाडमध्ये जे आहे खरं आहे की पाण्याचा प्रॉब्लेम सुरू आहे, परंतु एक लक्षात घ्या, मनमाडला सुद्धा आपण पाणी पुरेसं दिलं होतं, परंतु ते पाणी जे आहे ते त्याने पुरलं नाही। त्याच्यामध्ये पर्क्युलेशन वगैरे जास्त झालं आणि आता 1 महिना अगोदरच आवर्तनाच्या अगोदरच पाण्यासाठी जे आहे फार मोठा प्रश्न निर्माण झाला। आपण अनेक टँकर्स वगैरे ताबडतोब पहिल्यांदा ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासनातर्फे सुद्धा लावलेले आहेत। दारणा गोदावरीतील मुबलक पाण्याचा विसर्ग कालव्यानं जोडल्यास तहानलेल्या मालेगाव आणि मनमाडला पाणी देणं शक्य होणार आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, मनमाड। झी 24 तास एक पाऊल पुढे।